आता तो गोल पूर्ण कर. हा 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 आधी लाईन मारून घे, मग गोल पूर्ण कर. बरं मन लागलंय ग पोराचं तुझ्यामुळं. काय जादू बेदू केली का काय तू? जादू कसली हो, त्याचं आणि माझं दुःख सेम आहे, म्हणून माझं म्हणणं त्याला बरोबर पटलं असेल. पटू दे बाई, कुणाचं का होईना पटू दे. तुला सांगते ना आर्या, या पोराबाई लय जीव तुटतो बघ माझा, म्हणून इकडं घेऊन आले त्याला. एवढा मोठा गाव झालाय पोराच्या मनावर, कसा भरून निघणार आहे त्यो? तुम्ही नका हो काळजी करू, मी स्वतःवरून सांगते तुम्हाला, वेळ सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. अशी मुलं हळूहळू वेळ जाईल तशी खूप समजूतदार आणि स्ट्रॉंग होत जातात. खरंय तुझं. वय ग, तू का आली इकडं? तुझं बी मन लागत नाही का काय घरी? अहो मला घरीच करमतं, इथे अजिबात करमत नाही. मग काय जामकर साहेबांकडे काही काम आहे का काय तुझं? त्याला वेळ आहे का विचारा ना माझं काम ऐकायला. अहो झालं असं की माझ्यावर मागे हल्ला झाला होता ना, तर दादा खूप घाबरलाय, चिडलाय आणि मला एकटं अजिबात सोडत नाहीये. म्हणून आता त्याच्यासोबत रोज इथे पोलीस स्टेशनला घेऊन येतो. माझा जीव पार नको नको होतो अहो. पण इथे हाय का आता आता एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर कुणी बी घाबरणारच ना घरातलं माणूस. हा, आणि अगं गावामध्ये कसे एकावर एक खून पडताय, माणसं गायब होते आहे, मग काय घाबरणारच की. अहो पण मग असं जगायचं सोडून द्यायचं का आपण? असं घाबरून राहायचं का? हा खरे. मग एक काम करते का तू, चल ना आमच्याकडं. हा चल. झालं, तेही बोलून झालंय दादाला, त्याला काही पटत नाहीये. वय का? मग थांब मी बोलून बघते. हा जामकर साहेब. अगं आहे काय, शांत बस की. घाबरे तू. ओ जामकर साहेब. बोला. हा मी काय म्हणते का, कशाला पोरीला इथं तात्काळ ठेवलंय? हा म्हणजे बाई आता तुमचा दिवस जातोय कामामध्ये, पण पोरीनं काय करायचंय हो? ती कटाळी की इथं बसून बसून. मग काय तिच्यासाठी लावणी डान्स करू का ब्रेक डान्स करू? तुम्ही काही करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना तिची जबाबदारी माझ्यावर द्या. मी हिला आमच्या घरी घेऊन जाते. कसं? काही गरज नाही. तुमच्या सुनेचा खून झाला आहे आणि तुमच्या घरातल्या माणसांना वाचवा, मग माझ्या बहिणीचा विचार करा. होय का? मग तर पोलीस स्टेशन बी जाय की त्यानं. हा मग तुमची बहिणी तर शेफ आहे का? आहे. अगं काय बोलतेस ही? तुम्ही जरा जास्त बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? ती माझी बहीण आहे, तिचं काय करायचंय ते मी पाहिन. तुम्ही मला समजावून सांगायचा प्रयत्न करू नका. नेपथ्य आहात, नेपथ्य राहा, नाही तर तुम्हाला सुद्धा तिच्या बाजूला बसवेन मी. जाऊ द्या, तो काही ऐकणार नाहीये तुमचं. हट्टी आहे पक्का. एखाद्याचा जीव जरी गेला नाही इथे तरी त्याचा हट्ट सोडणार नाही तो. नका तुम्ही वेळ वाया घालू, जाऊ द्या. हे तर काय वायाच गेलाय बाई. माझंही काम होईना आणि तुझंही झालं नाही. अय ऋतिक, चल बाबा घरी. इथे ना माणुसकीच राहिली नाही, पोलिसांना माणुसकी तर अजिबात राहिली नाही. आहे तू जा बघू घरी, जा जा. हा इथं काही राहायला नाही आलोय आम्ही. आर्या मावशी, हे बघ झालं माझं चित्र काढून. अरे भारी काढलंय रे तू. तुला आवडलं? खूप जास्त. मी हे चित्र माझ्याकडे ठेवलं तर चालेल? चालेल. थँक्यू. ठेवून घ्या आणि तुमच्या दादाला बी दाखवा. कसं म्हणजे चित्र पाहून तरी त्यांना मायेचा पाजर फुटतो का बघा. ऋतिक चल बाबा. ए ऋतिक उठ, जा लवकर. बाय बाय. जातोच आहे. ओ जामकर साहेब येऊ का मग? रंजनीच्या सुता. अगं माझी आई जा की जा. बोलतही नाही बाबा. चल. तुम्ही ते इम्याच्या पैशासाठी एवढं लाचार व्हाल असं वाटलं नव्हतं मला. फुले. नाहीतर काय, तुमच्या समोर माझा आणि माझ्या गोपाळचा अपमान केला तिनं. नको नको ती उरकली माझ्या गोपाळला, तरी तुम्ही तिला काही टोकलं नाही का, काय बोलला नाही तिला? ठीक आहे, तिला ओरडतो आणि समजा डाव इसकटून टाकतो. अरे फुले, तुला समजत कसं नाही?
थोडस सहन करून पैसे मिळणार असेल तर वाईट सहन करायला काय हरकत आहे हं? आणि त्या रणजीच्या बोलण्याने तुला काय भोकं पडणार आहेत का किंवा गोपाळला भोकं पडणार आहे? तुम्ही तिच्या नादाला नको लागू. होला हो कर. एकदा का पैसा हातात आलं की त्या रणजीला सुद्धा सारखं सरळ करतो मी. नाही, मला माझ्या फायद्यासाठी गोपाळचा अपमान करून घ्यायचा नाही मला. आज जा पाणी पी, मी खायला आणते तुला. हं? जा. काय म्हणाले जामकर? दिलं का सर्टिफिकेट? तुम्ही लागा त्याच्या नादाला, म्हणजे देतोय त्यो. नाही म्हणाला. अहो एवढे गयावया केली मी, ऋतिकचं नाव घेतलं, डोळ्यात पाणी आणलं, नाही म्हणला. ते दारावर आलेल्या कुत्र्याला हाकलून देता ना, तसं हाकलून लावलंय मला. बाई, स्वतःच्या बहिणीला बसवून ठेवलंय तिथं, माझी काय डाळ शिजणार आहे? का का बरं बहिणीला बसवून ठेवलंय तिकडं? तिच्यावर हल्ला झाला होता ना म्हणून. अगं फुलाताय, तिला थांबायचंच नव्हतं तिथं, पण ह्यानं तिला बसवून ठेवलं आणि कायद्याचं ज्ञान देत होता. आपण कोण त्याच्या पुढं? हे असं म्हणून कसं पैसे मिळणार? जामकर ना लयच हवेत उडायला लागलाय. त्याला आता जमिनीवर आणला पाहिजे. लाले, ए लाले, थांब तिथंच, येऊ नको घरात. का? काय झालं? काय झालं का? काय झालं? हा, तू त्या मुखवट्यांना हात लावून आलीस का? हा मग ते साफ करायलाच फडकानी पाणी न्यायला आले. थांब, म्हणूनच म्हणलंय तुला असं घरात जाता येणार नाही. हा, आणि घरातली कुठलीच वस्तू घेता येणार नाही. आणि जर घरात जायचं असेल तर ही असं जाता येणार नाही. थांब इथंच, मी येईपर्यंत घराच्या आत पाऊल टाकलं ना तर खबरदार. आता कुठला नावा कान करणार आहे ही रणजी? एवढी तापली या. त्या गोपाळा पण हाकलून द्या आणि हिला पण हाकलून द्या, म्हणजे घरात तरी शांतता राहील. त्या काय करताय? अगं रंजना, काय करतेस? रंजे, अगं काय केलंस हे? पाणी वाचलं तिच्या अंगावरती. अगं का अक्कल बिक्कल हाय का नाही? तुला काय अक्कल हाय म्हणूनच ही असं केलंय. हा, आणि तू गये लाले, हिथून पुढं उत्सव होईपर्यंत घरात येताना हे असं शोधून यायचं, कळलं का? चल लाडी, चल चल घरात चल चल.